हिस्ट्री SNMU मध्ये मी सीमा तुमचं मनपूर्वक स्वागत करते। आजचा आपला पहिला प्रश्न पाहूया। मेवाड राज्याची पुनर्स्थापना कोणी केली? म्हणजे याआधी मेवाड राज्याची स्थापना झाली होती ती कोणी केली ते कमेंट करून नक्की सांगा। या प्रश्नाचं उत्तर आहे सिसोदिया वंशाचे हम्मीरदेव राजा 1314 मध्ये। दुसरा प्रश्न आहे बुलंद दरवाजा कुठे अस्तित्वात आहे? फतेहपूर सिक्री 1575 म्हणजेच अकबराच्या काळात, आणि याचं सुलेखन केलेलं आहे अहमद अल चिस्ती यांनी। बुलंद दरवाजा का बांधला गेला होता, कोणत्या कारणामुळे बांधला गेला होता हे कमेंट करून नक्की सांगा। कमेंट नक्की करा। यानंतरचा प्रश्न आहे अनुभव मंडप कोणी स्थापन केला? अनुभव मंडप म्हणजे जिथे आध्यात्मिक विचारांचे आदानप्रदान होते। उत्तर आहे बसव अण्णा। कर्नाटकात हा स्थापन झाला होता। बसव अण्णा यांचा कालावधी आहे 1134 ते 1196 म्हणजे 12व्या शतकात ते होऊन गेले। अनुभव मंडप बसव अण्णा लिंगायत संप्रदायातील प्रमुख व्यक्तिमत्व, शैव संप्रदायाशी जोडलेले। यानंतरचा प्रश्न आहे कादिरी संप्रदाय कोणी स्थापन केला? उत्तर आहे अब्दुल कादिर जिलानी। 12व्या शतकात होऊन गेले हे। सर्वात प्रमुख म्हणजे कादिरी संप्रदायाचे प्रमुख अनुयायी होते दारा शिकोह। हा परीक्षेत प्रश्न विचारला जाऊ शकतो, याआधी विचारलेला आहे। विनय पिटकाचे संकलन कोणी केले आहे? उत्तर आहे उपाली। विनय पिटकाचे प्रमुख 3 भाग आहेत, सूतविभंग, खंदक, परिवार। सूतविभंग आणि खंदक याच्यावर चॅनलवर शॉर्ट्स अपलोड आहे, तो नक्की पहा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब, कमेंट नक्की करा। पूर्ण व्हिडिओ पाहिल्याशिवाय जाऊ नका। 2 ते 2.5 मिनिटाचेच व्हिडिओ आहेत, पूर्ण पाहिल्याशिवाय प्लीज जाऊ नका आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। उद्या आपण पुन्हा भेटू, तोपर्यंत धन्यवाद।